शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा वाढत जात असलेला शेतीचा खर्च आणि त्यासाठी काही मदत व्हावी म्हणून सरकारने जी PM किसानची योजना ती चालू केलेली आहे ना, तशीच योजना आपल्या महाराष्ट्रात सुद्धा नमो शेतकरी योजना सन्मान निधी ही योजना चालू केलेली आहे. तर हे तर आपल्याला माहितीच आहे. तरी आता या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि 9वा आणि 10वा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोच होणं गरजेचं होतं. मात्र हे दोन्ही हप्ते रखडलेले आहेत. तर हे हप्ते रखडण्यामागचं मूळ कारण काय आहे हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल सभागृहात सांगितलेलं आहे. तर तेच तुम्हाला जे रखडल्याचं कारण आहे तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तेच आता बघूया पुढं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार सध्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करीतच आहे. मोठ्या प्रमाणात कर्जमाफी आणि अन्य आर्थिक बाबीमुळे त्या ठिकाणी कॅश फ्लो म्हणजेच रोख रकमेचा त्या ठिकाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी योजनेच्या वितरणात त्या ठिकाणी त्यांना अजून वाट बघावं लागत आहे. त्याच्या ठिकाणी बघा, कर्जमाफीत काय बदल केले. सरकारने कर्जमाफीच्या अटींमध्ये बदल करून लाभाची मर्यादा वाढवली असून नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी असलेल्या त्या ठिकाणी जाचक अटी देखील त्या ठिकाणी शिथिल केलेल्या आहेत. परंतु तर काल झालेल्या त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या याच्यात जास्त करून तर कर्जमाफीच्या याच्यावरच कर्जमाफी कामुळे हे होत नाहीये, तर कॅश फ्लोमुळे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. पण त्याच्यातच एक सुधीर मुनगंटीवार यांनी त्या चिठ्ठी दिली की समूह शेतकरीचे हप्ते अजून कापर्यंत पोहोचले नाहीत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलंय काय, हा त्या ठिकाणी आपण आता लक्ष देणारच आहोत, ते पण आहे आपल्या लक्षात. पण आधी ही जे आहे शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं ते कॅश फ्लोचं ते प्रश्न निर्माण झाला आहे तो एकदा मिटला म्हणजे आपल्याला त्याच्यावर पुढं प्रयत्न करता येईल असं त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे.